हे गाइज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गाइज आहे आज आपली सेकंड आणि आज आपल्याला आज रिलॅक्स करायला खूपच टाईम आहे. आता आपण उठलं वगैरे फ्रेश वगैरे झालं आहे, वगैरे लावले आणि आता आपण चहा वगैरे पिऊ. पहिलं इथेच किराणा स्टोअर आहे जवळच रूमच्या साईडला, तर इथून दूध पिश वगैरे घेऊन येऊ आणि चहा वगैरे पिऊ. आमच्यासोबत आज अजय सर आहे आणि आज पाहू शकता आदेश झोपला इथे. आता पहिलं जाऊन दूध पिश वगैरे घेऊन येऊ, चहा वगैरे पिऊ. आता आपण दूध पिशनाला जाऊ. पाहू शकता इथून जवळच एक छोटंसं किराणा स्टोअर आहे, तिथून दूध पिशवी आपण आता घेऊन येऊ. इथे अशी साखरे कॉलनी आहे, इथे आम्ही राहतो. किराणा स्टोअर पण काही लांब नाही, जवळच आहे. इथेच रूमच्या साईडला येते हे किराणा स्टोअर आहे. इथून आम्ही जास्त करून दूध पिशवी वगैरे घेऊन जातो. दूध पिशवी आणि एक पार्ले घेऊन द्या, आमचा आवडता बिस्किट पार्लेची. ही अशी श्रीराम निवास म्हणून बिल्डिंग आहे. गिरीश भाऊने आता वरती फ्लोर वाढवले आहेत. आता बिल्डिंगचं काम चालू आहे, इथे आम्ही राहतो. तर गाइस आता आपण दूध वगैरे घेऊन आलोय. आता आपण बनवतोय चहा. आज घरी असल्यामुळे आदेश पण घरी आहे. आज त्याची पण सेकंड आहे आणि माझी पण सेकंड आहे आज. आणि घरी असल्यावरती कसं आरामात उठणे वगैरे सगळ्या गोष्टी चालतात. बॅचलर लाईफ आहे. आता आपण चहा बनवत आहोत. तर गाइस हे यूट्यूब चॅनल चालू करण्याचं कारण म्हणजे आता आपण सध्या काय ते जॉब वगैरे काय परमनंट वगैरे नाही आणि स्वतःचं काहीतरी असलं पाहिजे, यासाठी हे यूट्यूब चॅनल मी चालू केलेलं आहे. आणि त्याच्यावरती मी डेली अपडेट देतो, डेली व्लॉग अपडेट करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काम करून ह्या सगळ्या गोष्टी आपण आता करत आहोत. आपण रिकामी असं नाही काय ते यूट्यूब चॅनलच चालू होतं आणि ते करतो असं नाही. काम वगैरे करून म्हणजे जॉब वगैरे करून ह्या गोष्टी आपण आता सध्या करतोय. सध्या सुरुवात स्मॉल आहे, छोटी आहे, पण नक्कीच स्वतःवरती विश्वास आहे. आणि तुमचा सपोर्ट जर असला तर नक्कीच आपण हे लवकरात लवकर ग्रोथ करू आणि आपलं यूट्यूब चॅनल तुमच्या आशीर्वादाने लवकरात लवकर ग्रोथ होईल, मोठं होईल. हेच, बाकी काही नाही. आवश्यकता गाइस आता आपल्या चहाला मस्त उकळी अशी फुटली आहे. या धावपळीच्या जीवनामध्ये आपण थोडी संध्याकाळची जिम सुद्धा करतो. पाहू शकता तुम्ही. चहा प्यायला नाही पाहिजे म्हणजे जिम करणाऱ्या, पण कसं सकाळी उठल्यानंतर सवयीचा गुण आहे, चहा ही लागतेच. त्यामुळे थोडासा चहा आम्ही पितो आणि सोबत पार्लेची बिस्किट. पाहू शकता. आता काय आपण सोबत बसून चहा पितोय. आता आपला चहा वगैरे पिऊन झालाय, मस्त वाटला. आता थोड्या वेळाने जाणार आहोत आपण भाजी आणायसाठी. म्हणजे आपण पुण्याच्या भाषेमध्ये आपण त्याला म्हणतो माळवं म्हणतो आपण. तर ते आणायसाठी जायचं आहे. आपण आता गाईज इथे माळवं घेऊ. आपण आता इथे भाजी स्टॉल लावलेला आहे तिथे आपण आता आलो आहोत आणि इथे आता आपण आपल्याला जे काय लागते भाजी तर ते आपण आता घेऊ. माळवं म्हणतात त्याला.
ह्या काकांकडून आपण डेली आपल्याला जे माळवं लागतं ते माळवं आपण घेऊन जात असतो। पाहू शकता तुम्ही इथे सर्व प्रकारच्या भाज्या आणि काकीसुद्धा आहे तिथे। हे अशा प्रकारे इथं यांचं स्टॉल आहे, सर्व प्रकारच्या भाज्या वगैरे इथे मिळतात। आपल्याकडे इथे मोड आलेली कडधान्ये सुद्धा मिळतात, पाहू शकता काय तुम्ही। चणे आहेत, मटकी आहे, मिक्स पण आहे। हे असं त्यांच्या शॉपचं नाव आहे, मयूर भाजी मार्केट म्हणून। इथे होलसेल दरात भाजी अवेलेबल आहे। तर गायज आता आपण आपला जे लागणारं भाजी वगैरे तर आपण आता ते घेऊन आलोय। आता आपल्याला स्वयंपाक वगैरे करायचा आहे। तर गायज आता आपण भाजी वगैरे आणली मगाशी, थोडा वेळ आराम केला आणि आता पाहू शकता तुम्ही जरा थोडं जेवणाचं बघतो। मनाला वाटेल ते करून खायचं, एन्जॉय करायची लाईफ, बस लाईफमध्ये एवढंच आहे की मस्त राहायचं आणि एन्जॉय लाईफ करायची। आज तुम्हाला अभिषेक माहिती असेल, आज अभिषेकचा पण वाढदिवस आहे। आज ते पण त्याला पण भेटायला जायचं आपल्याला आज, कारण आज अभिषेकचा आज वाढदिवस साजरा करायचा आपल्याला। तुम्हाला दाखवेन नंतर संध्याकाळी त्याचा आज वाढदिवस साजरा करू आपण। आज अभिषेक थोरात तुम्ही पाहिलं असेल ना आमच्या व्हिडिओमध्ये, बऱ्याच व्हिडिओमध्ये अभिषेक आहे, तर त्याचा आज वाढदिवस आहे। तर संध्याकाळी आपल्याला तो साजरा करायचा त्याचा वाढदिवस। तर आपण जाऊ, कदाचित तो आज घरात कंपनीत असेल, तर आपण संध्याकाळी त्याचा वाढदिवस साजरा करू। जेवण काय आम्हाला पहिल्यापासून येत होतं। मी जेव्हा अप्रेंटिसशिपला होतो तेव्हा पण मी किरण पोटपडे माझ्याजवळ अप्रेंटिसशिप केली त्यांनी, सोबत उमेश खालीलकर, मी आणि संकेत सुतार म्हणून आम्ही तेव्हा अप्रेंटिसशिप करत होतो रत्नागिरीमध्ये, गजरेमधीलला। तेव्हा तिथे पण आम्ही तिघजण सोबत राहायचो। तर तेव्हा आम्ही स्वयंपाक वगैरे तेव्हा तिथूनच शिकलो होतो, कारण घरून एकदा निघालो तिथून मग अप्रेंटिसशिपला रत्नागिरीत गेलो। तिथे आम्हाला करून अनेक आम्ही तिघजण राहायचो म्हणलं आम्हाला करून तर खावंच लागत होतं, ऑप्शन नव्हता तेव्हा। तेव्हा स्टायपेंड पण कमी होता, 6,000 रुपये स्टायपेंड होता तेव्हा। त्यामुळे आम्ही बाबा पण आमचे तिथे कधी ना कधी काही ना काही आपल्याला जसं लागेल तसा बाबा वगैरे घेऊन यायचे। त्यामुळे जेवण वगैरे आम्हाला तिथे करायला शिकलो। आता चपाती भाजी किंवा चिकन वगैरे सगळ्या गोष्टी आपण तिथे शिकलो। जास्त करून मच्छी आम्ही तिथे खायचो, कारण गजरेमधील आम्ही तिथे मच्छी नाही का असायची। तर तिथे आम्ही तिथे जे जेटी होती तिथे आम्ही मच्छी स्वस्त मिळायची, त्यामुळे आम्ही मच्छी तिथे चांगली करायला शिकलो। कारण मच्छी तिथे कंटिन्यू म्हणजे बुधवार संडे वगैरे या दिवशी मच्छी तिथे खूप असायची आणि आम्ही मच्छी खायला तिथे, आणि मच्छी चांगली तयार करायला आम्ही तिथे शिकलो। तर गाईज अशी आहे आपली सिंपल लाईफ, पण मस्त आहे। आम्ही ह्या सिंपल लाईफमध्ये खूप खुश आहे। मस्त। तर गाईज आता आपलं जेवण वगैरे तयार झालंय, आता आपण जेवण करून घेऊ, पाहू शकता। तर गाईज अशा प्रकारे आपलं जेवण वगैरे उत्तम प्रकारे झालंय। खूप छान झालं होतं जेवण, खरंच खूप छान झालं होतं जेवण। आता आहे आपले सेकंड, आता वाजले आहेत 2 आणि आपली सेकंड चालू होते 3 वाजता। आपण 3 वाजता येतो, 2:45ला इथून जातो कामावरती। एक 10-1 मिनटं आपण आधी जातो तिथे कामावरती। रूममध्ये सर्व आपली माणसं असली की खूपच भारी वाटतं। आज आदेशा मित्रसुद्धा आहे आपल्यासोबत, सर्व लोक असले की खरंच खूप भारी वाटतं। जेवताना पण सोबत सर्व असतात, त्यामुळे खूप भारी वाटतं घरी असले की। तर गायज आता आपल्याला जायचं आहे कामावरती। आता वाजले आहेत 2:40 झालेत आणि आता आपल्याला निघायचं आहे कामावरती जायला। आपलं काय ऑफिस काही जास्त लांब नाही, तर आता आपण कामावरती जात आहोत। तर गायज चला आता जाऊ कामाला।
तर गाईज आता आपण कामावरून सुटलोय, वाजले 10 आणि अभिषेकला पण आपण कॉल केला आहे आणि सोबत आपले मित्र सनस किंवा अविनाश यांना सुद्धा कॉल केला आहे. ते येत आहेत आपल्याकडे. आज अभिषेकचा आहे वाढदिवस, तर आज अभिषेकचा बर्थडे सेलिब्रेशन करायचं आहे आज. तर त्याला आपण कॉल केला आहे, ते सुद्धा येत आहेत. एक थोड्या वेळात इथे येतील. तर गाईज पाहू शकता तुम्ही, इथे अभिषेक पण आला आहे, सनस पण आला आहे, बाळूभाऊ पण आहे तिथे. तर आता अविनाश वगैरे येतोय, त्यांची आता आपण वाट पाहतोय. आपले मित्र आलेले आहेत सोबत. आता अभिषेक पण आहे आणि आपल्याला अभिषेकचा बर्थडे सेलिब्रेशन करायचा आहे. पाहू शकता तुम्ही केक वगैरे आणला आहे. तर आता आपण अभिषेकचा बर्थडे सेलिब्रेशन करू. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू अभिषेक, हॅपी बर्थडे टू यू. तर गाईज अशा प्रकारे आपला इथे बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही, अभिषेक पण आहे, अविनाश पण आहे आणि बाकीचे मित्र आपला केक वगैरे खात आहेत. तर आता आपल्याला जायचं आहे घरी. अशा प्रकारे आपण आता बर्थडे सेलिब्रेशन वगैरे करून आता घरी आलेलो आहे आणि आता आपण थोडं फ्रेश वगैरे होऊन जेवण वगैरे करून घेऊ. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.